आता हो हा नाही सांगूत ना. आता फक्त सर काय करा, 15-0-12 लागवड करत असताना कांडीतलं अंतर त्याच्यावर एक सांगा. हा 2 डोळा पद्धतीचं 1 डोळा दोन्हीच सांगू द्या. हा तर शेतकरी मित्र 15-0 नाही त्याचं नाही सांगितलं, अंतर नाही सांगितलं. एकच असते अंतर. हे रेकॉर्ड करतो. इतकं कसं कोण बारीक बघणार, मोजून कोण अंतर टाकणार? नाही बघायला पाहिजे ना. असतं यंत्रावर लावायला. हा त्यांचा प्रश्न होईल. 15-0 बाबतीत रोपांच्या संख्येचा प्रश्न महत्त्वाचा आहे, ऊसाच्या संख्येचा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणजे लागणीच्या बाबतीत जर 2 डोळ्याचं टिपरू आपण जर केलं तर एकराला साधारणपणे 9 ते 10 हजार टिपरं पडली पाहिजे. जर 5 फुटाची सरी असेल तर एकराला 8,888 एवढी 2 डोळ्याची टिपरी पडली पाहिजे. आणि जर 4 फुटाची सरी असेल तर एकराला 10,000 2 डोळ्याची टिपरी त्या ठिकाणी लागली गेली पाहिजे. लागण करत असताना पहिल्या डोळ्यावर हा अंगठा आला पाहिजे. अंगठा धरून जर पहिला डोळा जर अंगठ्याखाली आला तर दुसरा डोळा आपोआप साईडला जाईल. म्हणजे लागण करत असताना एक सेपरेट टेक्निक आहे की दोन्ही डोळे म्हणजे साईडला येतील. जर टिपरू अंदाजे लावला तर एक डोळा खाली जातो, एक डोळा वर राहतो. ज्या वेळेला एक डोळा खाली जातो त्यावेळेला 50% नुकसान होते. पण सरसकट ही पद्धत जर वापरली तर साधारणपणे 66% उगवण होते आणि 34% ही रोपं मेली जातात. म्हणून 2 डोळ्याची टिपरी लावत असताना 2 टिपरामध्ये साधारणपणे 6 इंचाचं अंतर ठेवा आणि त्याची लागण करा. ऊसाचं बियाणं जे आहे ते मात्र थोडंसं कवळं बियाणं पाहिजे. तेवढं बेनेमाळ्याला ताण पडलेला नसावा, दशी पडलेली नसावी, पोकळ पडलेलं बियाणं नसावं, खोडव्याचं बियाणं नसावं, ऊसाच्या कांड्या फुटलेल्या बियाणं नसावं, डोळलेला ऊस नसावा. आता असावा कसा की रोगमुक्त असावा, कीडमुक्त असावा, शुद्ध बियाणं असावं. पहिल्या पिढीचं नाही तर दुसऱ्या पिढीचं, दुसऱ्या पिढीचं नाही तर तिसऱ्या पिढीचं, कमीत कमी सत्यप्रत बियाणं किंवा प्रमाणित बियाणं हे वापरलं गेलं पाहिजे. आता हे झालं 2 डोळ्याच्या बाबतीत. 1 डोळ्याच्या बाबतीत जर पाहिलं आपण 5 फुटाची सरी असेल आणि 5x2ची जण लागण असेल, पण आपल्याला लागण करायची 1.5 फुटावर. मग 5x1.5 वर जर लागण करायची असेल तर एकराला आपल्याला 5,938 रोपं लागतील. थोडक्यात एक 6,000 रोपं आपल्याला त्या ठिकाणी लागू शकतात. तर 5x1.5 वर लागण करत असताना एकराला 6,000 रोपं लागतील. 30 लागण जर आपण 5x1 फुटावर जर केली तर एकराला थोडीशी रोपं जास्त लागतील. एकराला 7,000 आपल्याला रोपं लागू शकतात. पण रोप लागण आणि कांडी लागणमध्ये एक फरक आहे. रोप लागणमध्ये 95% रोपांची संख्या जगली जाते आणि कांडी लागणमध्ये 30% रोपं मरतात, 70% उगवण होते. म्हणजे जागेवर तुम्हाला 30%चा फटका बसतो. म्हणजे जिथं 100 टन ऊस निघणार आहे तिथे जागेवर 30 टन कमी होणार आहे. म्हणून एक काळजी घ्या. किंवा मग सुपरकेन नर्सरी आपल्याला सगळ्यांना माहीत झालेली आहे, त्याच्या माध्यमातून रोपं तयार करा आणि त्याच्या माध्यमातून तयार केलेली रोपं 3 आठवड्याच्या आत जाग्यावर लावा. सुपरकेनची रोपं किंवा ही रोपं दोन्ही पण कशी लावायची हे मला सुद्धा लोक प्रश्न विचारायला लागले, ही लावायची कशी. पण 2-3 पद्धती आहेत. एक म्हणजे पाणी सोडायचं सरीनी, पाणी आटल्यानंतर रोपं टोचत जायची, ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत चालू पाण्यामध्ये रोपं लावता येतात, ही दुसरी पद्धत. तिसरी पद्धत सरी पाडलेली आहे, सरीला पाणी सोडायचं, वापसा आल्यानंतर कुदळीने थोडेसे काय म्हणायचं खड्डे खड्डे छोटे छोटे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ही रोपं लावायची, ही झाली तिसरी पद्धत. चौथी पद्धत सरळ कोरड्या सरीतच रान जर चांगलं भुसभुशीत तयार केलेलं असेल, रानामध्ये सरीमध्ये जर खडे तयार झाले नसतील, ढेकळं तयार नसतील, मऊ असेल तर डायरेक्ट तुम्ही रोप ठेवायचं, झाकून द्यायचं. पण या सगळ्या पद्धतीमध्ये रोपाचा आणि मातीचा संबंध आला पाहिजे. अशा रीतीने त्या दोन्ही बाजू दाबल्या गेल्या पाहिजे. नुसतं गेला पाणी ठेवलंय तिथं, समोरच्याला सांगितलंच नाही तुला प्यायचंय म्हणून ठेवलंय, तर तो पिणार नाही, हा का बाटली ठेवून गेला कळणार नाही.
म्हणून ते रोप का लावले, ते लावत असताना थोडंसं दाबलं गेलं पाहिजे तिथे, म्हणजे त्याचा थोडासा संपर्क येईल. विशेषतः जे कोरडीत लावले आपण, जे वापशावर लावले, जे खड्डा घेऊन लावले, तिथं हे थोडंसं दाबलं गेलं पाहिजे. अशा रीतीने 2 डोळ्याचं टिपरू, 1 डोळ्याचं टिपरू किंवा रोपं लावत असताना सुपरकेनची रोपं जर असेल तर 3 आठवड्यात लावा. ट्रे मधली रोपं जर आपण आणली असेल तर ट्रे मधल्या रोपाला एखादा दुसरा फुटवा निघालेला दिसतोय, 10 फुटवे निघालेली रोपं वापरू नका. एखादा दुसरा फुटवा असेल तशा प्रकारची रोपं वापरा, पण 40 दिवसाच्या पुढे जाऊन रोपं वापरू नका. काय होतंय, रोपावाले पण तुम्हाला सांगतात तो शेजारी किती 3 रुपयाला रोप होते का, मी तुम्हाला 2च रुपयाला देतो, पण याचं वय झालेलं ह्या कुठं सांगते. ते सुद्धा तिथं काळजी घ्या, तो स्वस्त का देतोय वा आणि हा महाग का देतोय, हे दोन्ही गोष्टी बारकाईने पहा. स्वतः जाऊन नर्सरी पहा, त्यांनी कोणती काळजी घेतली ते पहा, आणि मग अशी रोपं त्या ठिकाणी लागवडीसाठी वापरा. रोप लागल्यानंतर 10व्या दिवशीच त्याला आपल्याला ही जीवाणू खतं किंवा काही संप्रेरक, काही टॉनिक द्यायची असेल तर 10 दिवसात द्या फुटवा काढण्यासाठी. आणि कांडी लागण केली असेल तर साधारणपणे 35 दिवसांनी आपल्याला हे रोपं उगून आलेली असतात, त्यावेळेला आपल्याला मग हे प्रक्रिया करायची असते. ऊसाच्या बाबतीत रासायनिक खतं देत असताना आपण असं सांगितलेलं आहे की लागवडीच्या वेळेला एवढी खतं द्या, पण रोप लागणीच्या बाबतीत शेतकरी काय करतात, खतं अगोदर देत नाही, अगोदर ऊस लावतात आणि नंतर महिन्याने पाहू म्हणतात. तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा रोप लावणीच्या वेळेलाच खतं दिली पाहिजेत आणि नंतर रोपं लावली पाहिजेत. काय होते, रोप उगून आले, ते जागेवर स्थिर स्थावर झाले, मग आपण देऊ ऊसाला खतं असं म्हटलं का हळूहळू ते डिले होत जातं आणि 1 महिन्याचं 1.5 महिन्यावर काम जातं, 1.5 महिन्याचं कदाचित 2 महिन्यावर काम जातं आणि नुकसान होऊ शकतं. म्हणून एकदा सरी पाडली का जे काही टाकायचे त्याच्यामध्ये, मग रासायनिक खतं असतील, सेंद्रिय खतं असतील, जैविक खतं असेल, फुमणीचं खतं असेल, सल्फर असेल, त्याचप्रमाणे सिलिकॉन असेल, ही जी सूक्ष्म अन्नद्रव्ये, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत, किंवा दाणेदार सागरिका असेल, दाणेदार ह्युमिक ॲसिड